उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रिगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला काल रात्री अभिवादन केलंय। आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते काल या ठिकाणी उपस्थित होते। तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक अभिवादन करण्याकरता दाखल होत आहेत। तर तिथं शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं शिवसेना आणि मनसेनं भव्य सोहळा आयोजित केलाय, ज्याकरता ठाकरे बंधू सुद्धा उपस्थित असतील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्या कारणानं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं संध्याकाळी षण्मुखानंद या सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय। मनपा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू या निमित्तानं एकत्र दिसतील। तर बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्तानं मुंबईतल्या कुलाबा परिसरात बॅनरबाजी आहे। रिगल सिनेमा समोरच बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे आणि पुतळ्याला अभिवादन करण्याकरता शिवसेनेतील प्रमुख नेते आज उपस्थित असतील। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय। ट्विट करत शिंदेंनी अभिवादन केलेलं आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त विनम्र अभिवादन। शिंदे यांचं ट्विट। तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। आज मी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे या ठिकाणी उभा आहे असं ते म्हणतात। बाळासाहेबांचे विचार आमचे एकत्रच आहे। त्यांचे विचार काय असले आम्हाला माहित नाही, पण ते पण बाळासाहेबांच्या विचारावर चालताय, आम्ही पण बाळासाहेबांच्या विचारावर चालतो। पण काही गोष्टी कशा घडल्या ते राजकारणामध्ये मला जायचं नाही, पण आज मी जे उभा आहे, मी मंत्री जो म्हणून उभा आहे, तो फक्त बाळासाहेबांमुळे उभा आहे। त्यामुळे बाळासाहेब हे सगळ्यांचे दैवत आहे आणि मला तरी असं वाटतं सगळ्यांचे दैवत असल्यामुळे विषय देत नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे। त्यांचे विचार रोजच्या जगण्यात प्रेरित करतात असं ते म्हणतात। बाळासाहेबांचे विचार हे आमच्या सर्वांसाठी, आमच्या जीवनाकरता, आमच्या रोजच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे आहेत। त्यांच्या जीवनचरित्रावर जर आम्ही आमचं जीवन काढलं तर त्यातमधला एक टाचणीभरसुद्धा आम्ही घेतला, बाळासाहेबांच्या जीवन कार्याचा टाचणीभरसुद्धा भाग आम्ही स्वीकारला, तर महाराष्ट्राला मजबूती देण्याचं एक मोठं कार्य आमच्याकडनं होऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।